नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींना. आज मी तुम्हाला शाबूची खिचडी लाल तिखट घालून कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा आहे भिजवलेला शाबू. हा चिरून घेतलाय बटाटा. एक बटाटा आहे. ही आहे लाल तिखट. ही मिरचीची पूड आहे नुसते, यात काय मसाला नाही. ही आहेत कुटलेले शेंगदाणे. सगळ्यात आधी तर आपण तवा तापायला ठेवायचा. तवा तापल्यानंतर तव्यामध्ये तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालायचं. तेल घातल्यानंतर हा चिरून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा आहे. मी एक बटाटा घेतलेला. बटाटा थोडासा भाजून घ्यायचा. याच्यावरती मी मीठ टाकले. आता हा बटाटा आता माझा भाजून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता लाल तिखट घालून घेऊया. तो मिक्स करायचा. मिक्स केल्याच्या नंतर आहे ना, त्याच्यामध्ये हे आपण भिजवलेले शाबू आहेत ना, ते घालून घ्यायचे. भिजवलेला शाबू घालायचा. तो चांगला मिक्स करून घ्यायचा. तो मिक्स करून झाल्यानंतर हे कुटलून घेतलेले शेंगदाणे त्याच्यावरून टाकायचे. मग आणखीन 2-5 मिनटापर्यंत आहे ना, असं मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं. असा एकदा भगर करून बघा तुम्ही, खूप छान लागतो चवीला. उपवास असल्यासारखं पण वाटणार नाही असा भगर खाल्ल्यानंतर. खूप छान लागतो. एकदा नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडल्यास आता भगर हा भाजून झालेला आहे. 5 मिनिटं मी भाजलेला आहे भगर. आणि खूप सुट्टा होतो भगर हा. आणि मी प्लेटमध्ये काढून घेतलाय आणि खूप छान लागतो. तुम्ही पण एकदा करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.